धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सव साजरा होणार धूमधडाक्यात। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होईल। या उत्सवाच्या निमित्तानं स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, माता की चौकी यांच्यासह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराव भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर आदी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। संत तुकाराम क्रीडांगण कोपरी कॉलनी पूर्व या ठिकाणी या भव्यदिव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी देवीचं आगमन होणार असून 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाजत गाजत देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। तर त्याच रात्री प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी, केतकी चैतन्य यांचा उदे ग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होईल। स्मिता गवाणकर या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत। शुक्रवारी 20 मार्च रोजी अविनाश काबाडी, शशांक पाटील, पौर्णिमा काकडे हे नामवंत कलाकार ठाण्याच्या आगरी आणि कोळी परंपरेला उजाळा देणारा आगरी कोळी बाणा हा लोकप्रिय आगरी कोळी गीत, संगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करतील। रविवारी 22 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वाजत गाजत असलेला आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा स्वराज्याचा आख्यान हा भव्यदिव्य कार्यक्रम सादर होईल। संत परंपरेला उजाळा देणारा आणि मराठीतील लोकप्रिय अभंगांना वेगळ्या थाटाने मांडणारा अभंग रिपोस्ट या गाजलेल्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी 23 मार्च रोजी करण्यात आलं आहे। मंगळवारी 24 मार्च रोजी झी टीव्ही आणि स्टार प्रवाह टीव्हीवर गाजत असलेल्या लिटिल चॅम्प्स अर्थात बालगायक आपल्या जादुई आवाजानं या उत्सवाला 4 चांद लावतील। या कार्यक्रमामध्ये शुद्धी कदम, ओंकार कानिटकर, जुई चव्हाण आणि पालक्ष दीक्षित हे लोकप्रिय बालकलाकार आपली कला सादर करतील। तर बुधवारी 25 मार्च रोजी रंगीला रास दांडिया नाईट हा दांडियाचा कार्यक्रम रंगणार आहे। यामध्ये विजय धुरी, के पौर्णिमा, हरीश ठक्कर हे लोकप्रिय कलाकार महिला दांडिया नाईटमध्ये रंग भरतील। आरजे अमित काकडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत। याशिवाय या उत्सवामध्ये रोज देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ वाचन, सामूहिक देवी राजोपचार पूजन, देवीचं अर्चन, मध्यान्ह आरती, सहस्त्रचंडी याग, सांज आरती आदी सर्व कार्यक्रम नित्यनेमाने होणार आहेत। तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आले। मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे। ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे। देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्रीशक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो। अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे। छोटे उस्ताद बालकलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत। दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उसगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांचासुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे।
युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका आता ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनाही बसू लागलाय. शहरातील अनेक हॉटेल्सना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. ठाण्यातील काही हॉटेलमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल मालकांनी आता पर्यायी व्यवस्था म्हणून चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी चक्क चूल रचून अन्न तयार केलं जात आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय आधीच अडचणीत आला असून अनेक ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी सध्या चुलीचा पर्याय निवडल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. या परिस्थितीचा आढावा घेत असताना शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर वाढत्या गॅस तुटवड्याचा किती मोठा परिणाम होत असल्याचं स्पष्टपणे समोर येत आहे. सर काय सांगाल, आज चक्क आपण चूल मांडून जे आहे या ठिकाणी जेवण बनवत आहेत, काय नेमकं आहे सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय? आता सिलेंडरच नाही आहे, तुटवडा बोलू शकत नाही, सिलेंडरच येतच नाही आहे. एक दिवस एक सिलेंडर तर द्यायचे, तो पण आता बंदच झालेला आहे ऑलमोस्ट. गव्हर्नमेंट काय बोललं 20% आम्ही द्यायला सांगितलेल्या कंपनीला, 20%मध्ये काय हॉस्पिटल आणि शाळेतच देतात. त्याच्यामुळे हॉटेलवाल्याला कमर्शियल भेटत नाही आहे. आता तुम्ही ठाण्यात एक वेळे राऊंड मारा, अख्खा महाराष्ट्रात हे आलं ते. ठाण्यामध्ये आलं मी आत्ता आपल्या कलवा हॉस्पिटलच्या समोर जाऊन आला आहे. तिथे एक 10-20 वडापावच्या गाडी राहायच्या आहेत दरवेळे. म्हणजे ते गरीब लोक कुठून येतात, ते लोक तिथे वडापाव किंवा दिवस का, तर ते पण बंद झालेलं आहे. म्हणजे कुठेही हॉटेल आता 50 ते 60% बंद आहे. आणि कुठले हॉटेल चालू ठेवलेले आहे, किचन बंद ठेवलेलं आहे. सर मोठ्या प्रमाणात लग्न सराई देखील चालू आहे, काही लोकांनी हॉल बुक केलेले आहेत, मग त्यांना कसं आपण सामोरं जातो? त्यांना आम्ही समजून सांगतात, त्यांना पण कळतात आजच्या दिवस आहे परिस्थिती काय आहे म्हणून. आम्ही बोलतो तुम्ही डेट एक्सचेंज करून, बरेच लोक डेट चेंज करून घेतात, बरेच लोक कॅन्सल पण करतात. आता हे आम्ही जेवण कशासाठी बनवतो, आमचे स्टाफ जायला नको. कोरोनाच्या काळात असं झालेलं आहे, सगळे गावी निघून गेल्यानंतर मग कोरोना संपल्यानंतर 2 महिन्यात कमीत कमी 2 महिने लागले आम्हाला हॉटेल सुरळीत चालू करायला. ते दिवस येऊ नको, गावी जायला नको म्हणून त्यांना इथे आम्ही जेवण बनवून देतो आजच्या दिवस. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुरुकुल सोसायटी परिसरातील खड्ड्यांमुळे शेजारील इमारतींना धोका. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटीजवळ नगररचना क्रमांक 1 मधील अंतिम भूखंड 341 वर सुरू असलेल्या एका दर्शनी इमारतीच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. संबंधित विकासकाने सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी इमारतीच्या बांधकामासाठी मोठा खड्डा खणून ठेवला असून
तो अद्यापही तसाच उघडा आहे. या खड्ड्यात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्यानं परिसरात मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसंच या खड्ड्यामुळे शेजारील इमारतींच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं अनेक वेळेला ठाणे महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्यापही या प्रकरणात ठोस कारवाई झाली नसल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान संबंधित दर्शनी इमारतीची महापालिकेची सीसी परवानगी येत्या एप्रिल महिन्यात संपत असल्याचंही सांगण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच महानगरपालिकेने तातडीनं कारवाई करून समस्या सोडवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसंच लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्ष होऊन सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही क्लीनचं काही काम केलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो. काय त्रास होतो? म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाची साथ इथे चालू आमच्याकडे सारखं चालू असतं. या रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला हो, पूर्ण हे झालं तर त्याची काय करणार? आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशीसाठी आम्ही कंप्लेंट केलेली आहे. इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही. तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुली खेळत असतात, किती धोकादायक आहे. म्हणजे कधीही काय होऊ शकतं. तुम्ही बघाल की बिल्डिंग भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते. आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही. त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल. याबाबत काय प्रशासनाकडे अगोदर आपण काय तक्रार वगैरे केली? नाही. पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे जे बिल्डर आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ना राज्य प्रशासनाने ना कारभाराला चाप लावायला हवा. बघितलं तर बाजूलाच तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक देखील राहतात. मला कोणाच्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्या देखील निदर्शनं ह्या गोष्टी तुम्ही आणून दिलेल्या आहेत. काय आहे ना, इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे 2 बेंच टाकून ठेवलेले आहेत बाहेर. तिथे मुलं दारू पितात रात्रीची. तिथे आम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करतो. इथे राहत असतात ते जे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आता ते बघतात पण कुणीच ॲक्शन घेत नाही. आता आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करतो, आम्हीच त्यांना हटवतो. हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे. मग आम्ही मत तरी का द्यायचं? जर आम्हालाच सगळं करायचं आहे, आज सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवायचं हे आम्हीच केलेलं आहे, बरोबर ना? हे ह्यांचं काम आहे. तुमच्याकडे काय नेमकी मागणी असेल प्रशासनाकडून? कारण का अनेकदा तक्रारी करतोय तरी देखील आता तुमचे सदस्य होते, अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, पण प्रशासन का त्याची दखल घेत नाही? काय तुमच्या आता शेवटची मागणी असेल? सामान्य माणसाचं आयुष्य हे किडामुंगीसारखं झालेलं आहे. त्याच्या जगण्याला काही एक अर्थ नाही आहे असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या जीविताची काळजी ही आम्हालाच घ्यायची. आणि म्हणूनच आज आमचे जे आहेत बिल्डिंगमधले, तर ते म्हणाले की आपणच आता कंप्लेंट करूया आणि तुम्ही आलात आणि हे बघताय. आता आमची अपेक्षा आम्हीच, आता तुम्ही आमची मागणी कुठपर्यंत न्याल आणि आम्हाला न्याय द्याल ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही आलो. असं देखील कळतंय 4 वर्ष काम करण्यात आहे महानगरपालिकेतून की त्यांना सीसी मिळालेली आहे, ती संपत आलेली आहे, ती संपली आहे, एप्रिलमध्ये ती संपली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्वीट्स या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टॉलवर महापालिकेमार्फत कारवाई करण्याची भीती दाखवून या दुकान मालकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या 2 माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटनं शुक्रवारी अटक केली आहे. न्यायालयानं दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिलेत. अक्षय करंजवकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सुशांत हा मानपाडा भागात तर अक्षय हा कोलवाड भागात राहतो. विरल भांजी पटेल यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरल पटेल हे गौरव स्वीट्स अँड नमकीन या दुकानाचे मालक असून त्यांच्या दुकानाच्या ठाणे शहरात सुमारे 12 शाखा आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये मानपाडा येथील कॉस्मोस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजवकर हा त्यांच्या दुकानात आला. त्यानं स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचं सांगितलं.
त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचं सांगून फोटो काढण्यास सुरुवात केली. तसंच महापालिकेत तक्रार करून दुकानांवर कारवाई करून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर महिन्याला काहीतरी रक्कम द्या, नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू असं सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्यांनी ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरू ठेवला. याच दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे यांनी पटेल यांना व्हॉट्सअप कॉल करून अक्षय करंजवकर सोबत तडजोड करून घेण्याचं सांगितलं. सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. यानंतर अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकानं शुक्रवारी वसंत विहार परिसरात सापळा रचला. याच दरम्यान दोघांनी तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य करत ते पैसे घेण्यासाठी वसंत विहार चौकात आले. त्यावेळी पटेल यांच्याकडून 2 लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.